हा अनुभव मला माझ्या एका मित्राने सांगितला होता, जेव्हा त्याच्या बहिणीने म्हणजेच प्रियाने 2011 साली पुण्याच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते. मी मूळची पुण्याबाहेरील असल्याने मी पुण्यातच आमच्या कॉलेज जवळील एक हॉस्टेल घेण्याचा निर्णय घेतला होता. हे गर्ल्स हॉस्टेल कॉलेज कॅम्पसच्या जवळच होते. रूम 4 जणांसाठी होता, पण आमच्या रूममध्ये अजूनही 2 मुले असाईन झाल्या नव्हत्या. त्यामुळे माझ्याबरोबर माझी रूममेट प्रणालीच राहत होती. पहिले 3-4 दिवस खूप छान गेले. नवीन क्लास, नवीन मित्रमैत्रिणी आणि नवीन जागा. मी खूप खुश होते. घरापासून दूर असले तरी आता मन हे इथे रमू लागले होते. पण गेल्या काही दिवसांपासून प्रणालीचे वागणे आता थोडेसे विचित्र वाटू लागले होते. कारण आता ती मी आल्यापासून रोज रूममध्ये झोपूनच असायची. मी सकाळी कॉलेजला जात असल्याने प्रणालीशी बोलायला काही वेळही मिळत नव्हता. जेव्हा मी कधी रूमवर असेन तेव्हाही ती माझ्याशी खूप कमी बोलायची. मी तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचे वागणे काही बदलले नाही. रात्री तहान लागल्यामुळे मला अचानक जाग आली होती. डोळे चोळत चोळत पाहिले तर संपूर्ण रूमच्या लाईट्स ऑनच होत्या. प्रणाली ही तिच्या स्टडी टेबलवर होती. संपूर्ण केस मोकळे सोडून ती मान खाली घालून बसली होती. मी तिला हाक मारली. 2 ते 4 वेळा आवाज देऊनही ती काहीच उत्तर देत नव्हती. शरीरातील सगळा श्वास एकवटून मी जोरात हाक तिला मारली. इतकी जोरात की रूम बाहेरही माझा आवाज कोणालाही ऐकू जाईल. तेवढ्यातच एका मनोरुग्णाप्रमाणे तिने ताडकन माझ्या दिशेने मान फिरवली. तिची ती अकलनीय आणि भेदक नजर काळीज चिरून नेणारी होती. तिचे डोळे आता मोठे झाले होते आणि रक्ताच्या लाल गाठीही साठल्या होत्या. माझ्याकडे रागारागाने पाहून ती मला झोप एवढेच म्हणाली. तिचा तो अवतार बघून आणि तो काळीज पिळवटून टाकणारा खोकरा आवाज ऐकून माझ्या संपूर्ण सर्वांगाला धरतरी भरली होती. काय करावे हे काही सुचत नव्हते. कसे बसे सकाळचे 6 वाजेपर्यंत डोळे मिटून चादर ओढली येते. तिला कसला तरी स्ट्रेस आला असेल असा विचार करून मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. आणि इथेच माझी मोठी चूक झाली. कारण काल जे घडले ती तर फक्त सुरुवात होती. आता रोज रात्री तोच प्रकार सतत घडू लागला होता, पण आदल्या रात्रीपेक्षा वेगळा आणि तेवढाच जास्त भीतीदायक. कारण आता प्रणाली रात्रीची तोंडाच्या तोंडात बडबडू लागली होती आणि आज तर तिने वेगळ्या स्वरात रडायला सुरुवात केली होती. शरीरातील सगळी हिंमत एकवटून मी तिच्या जवळ जाऊन तिची समजूत काढण्याचा निर्णय घेतला. तिला स्पर्श करणार इतक्यात ती ताडकन उठली. तिचा तो शांत दिसणारा चेहरा आता कुजून गळलेल्या माणसासारखा दिसत होता. तिच्या त्या लाल भडक जीव घेण्या डोळ्यात नजरानजर झाली आणि भीतीने मला केव्हा भोवळ आली हे मलाच माहीत नाही. सकाळी कॉलेजला जायला हॉस्टेलमध्ये होणाऱ्या गोंगाटाने मला जाग आली. उठल्या उठल्या पळत पळत वॉर्डनच्या ऑफिसकडे धाव घेतली. रूम चेंज करण्याची विनंती केली. भीती आता अनावर झाली होती आणि माझे रडणे काही थांबतच नव्हते. वॉर्डनने धीर देत मला रूम चेंज करण्याचे कारण विचारले. तेव्हा रोज रात्री घडणारे ते प्रकार मी वॉर्डनलाही सांगितले. हे ऐकून नकळतच वॉर्डनच्या चेहऱ्यावरही भीती दाटून आली होती. त्यांच्या डोळ्यांमध्ये
ती भीती दिसूनही येत होती मला आणि स्वतःला धीर देत त्याची काही म्हणाल्या ते ऐकून आता फक्त जीव जायचा बाकी राहिला होता. वॉर्डन म्हणाल्या की त्या रूममध्ये मी सोडले तर दुसरे कोणीच राहत नाही.